जय श्रीराम मित्रांनो. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे दोघे जण एका स्फटिकाच्या शिळेवरती बसलेले असतात. शेजारी एक मोठा वृक्ष असतो. त्या वृक्षावरती एक वानर येतं. ते वानर वाकुल्या दाखवतं, हे करतं. तर झाडाची फांदी तोडून खाली टाकतं. त्यावरती लक्ष्मण चिडतो की तो मग यार तो धनुष्य बाणाला लावतो आणि मारणारच. तेवढ्यात राम त्याला सांगतो का नाही बाबा, मीच त्याची मजाक करतो. पण त्याच्या कमरेला त्याचं गुप्त कोपिन किती सुंदर दिसतं आहे. म्हणजे कमरेला जे गुप्त कोपिन असतं ते फक्त रामालाच दिसतं, बाकी कुणाला दिसत नाही. आणि त्याच्या हनुमानाच्या आईनं सांगलेलं असतं की बाबा तुझं गुप्त कोपिन जो ओळखील ना, तोच तुझा गुरु आहे, तोच तुझा स्वामी आहे. तर हनुमानाला हे लक्षात येतं की हा माझा स्वामी आहे, मग मी एवढा सामर्थ्यवान आणि हा म्हणजे एवढा मनुष्यरूपी एवढा साधा कसा. म्हणून तो त्याचे हे करण्यासाठी एक मोठी झाडाची फांदी तोडून खाली टाकतो. तर ते राम त्याच्या बाणाच्या पिसाऱ्यानेच ती फांदी धुडकावून लावतो. यावरून त्याला लक्षात येतं का नाही, माझा स्वामी पण ताकदवान आहे, म्हणजे प्रभू रामचंद्र पण ताकदवान आहे. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. जय श्रीराम मित्रांनो.